चिन्ह गोठवण्याची मागणी त्या ठिकाणी उभाटा पक्षाकडून किंवा वकिलांकडून त्या ठिकाणी हे केलं जातं. सुप्रीम कोर्टामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दावा तर पेश करतो, पण त्यांनी कबूल केलं असं शेवटला की आम्हाला मिळत नसेल चिन्ह ते गोठवावं. आता ही हार आहे असं मला वाटतं. शेवटी आम्ही ज्या पद्धतीने ही लढाई लढलो, कायदेशीर आणि टेक्निकल गोष्ट याच्या माध्यमातून, आणि अध्यक्षाने जो निर्णय दिला तोच खरा आहे, त्याच्यामध्ये कायम निश्चित राहील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. वकिलांची लढाई सुरू आहे, न्यायिक असल्यामुळे मी अधिक भाष्य करणार नाही आहे, कारण शेवटी कायदेशीर बाजू आहे. पण आम्ही नक्की सांगतो की ही लढाई आम्ही संपूर्णपणे जिंकून आणू, आणि धनुष्य देखील आमचं राहील आणि पक्ष देखील आमचं राहील. शेठ, पालक जल्लोष करण्यासाठी तुम्ही गौतमी पाटील आणलं तर बोललं जातं, काय सांगता? प्रो गोविंदाचा कार्यक्रम आम्ही माझ्या इंग्लिश फाउंडेशनच्या वतीने माझी सून जिल्हा परिषद सदस्य अतिथीने ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये एक कलाकार त्या ठिकाणी आणलेली आहे. प्रत्येकाने कलेच्या नजरेने बघायला पाहिजे. आता तिचे अनेक महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होत आहेत, त्या नजरेने आपण बघायला पाहिजे. शेवटी ती महिला आहे आणि ती स्टेजवर कला सादर करणार आहे. त्या नजरेने बघितलं तर खूप छान पडेल असं मला वाटतं. काही विरोधक स्वतःहून भाष्य करायला लागलेत की आमदारांच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलला आणली आहे, पण जे बोलत आहेत त्यांचे देखील फोटो व्हायरल झालेत, ते तिच्यापेक्षा नक्की वाईट आहेत एवढं निश्चित आहे. पण त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. हा खऱ्या अर्थाने स्टेज कार्यक्रम आहे, आणि गोविंदाला सगळ्यात बघतो मुंबई सगळ्या ठाण्यामध्ये असे सिनेकलाकार किंवा त्या ठिकाणी आणले जातात, आणि त्याचा सन्मान करणं आपलं काम आहे. आणि अनेक गौतमीच्या कारण मी स्वतः गेलो, माझ्या मुरुड तालुक्यामध्ये कार्यक्रम झालेला आहे, गोव्यामध्ये झालेला आहे, मी त्या ठिकाणी गेलेला आहे, भरतशीर आमचे गेलेले आहेत. एक कलेच्या नजरेने बघणारे आम्ही सगळे मंडळी आहोत, आणि मला असं वाटतं तुफान घरी त्या ठिकाणी नक्की येईल आणि त्याला सन्मान होईल. शेवटचा चिन्ह गोठवण्याची मागणी त्या ठिकाणी उभाटा पक्षाकडून किंवा वकिलांकडून त्या ठिकाणी हे केलं जातं. सुप्रीम कोर्टामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दावा तर पेश करतो, पण त्यांनी कबूल केलं असं शेवटला की आम्हाला मिळत नसेल चिन्ह ते गोठवावं. आता ही हार आहे असं मला वाटतं. शेवटी आम्ही ज्या पद्धतीने ही लढाई लढलो, कायदेशीर आणि टेक्निकल गोष्ट याच्या माध्यमातून, आणि अध्यक्षाने जो निर्णय दिला तोच खरा आहे, त्याच्यामध्ये कायम निश्चित राहील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. वकिलांची लढाई सुरू आहे, न्यायिक असल्यामुळे मी अधिक भाष्य करणार नाही आहे, कारण शेवटी कायदेशीर बाजू आहे. पण आम्ही नक्की सांगतो की ही लढाई आम्ही संपूर्णपणे जिंकून आणू, आणि धनुष्य देखील आमचं राहील आणि पक्ष देखील आमचं राहील. शेठ, पालक चिन्ह गोठवण्याची मागणी त्या ठिकाणी उभाटा पक्षाकडून किंवा वकिलांकडून त्या ठिकाणी हे केलं जातं. सुप्रीम कोर्टामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दावा तर पेश करतो, पण त्यांनी कबूल केलं असं शेवटला की आम्हाला मिळत नसेल चिन्ह ते गोठवावं. आता ही हार आहे असं मला वाटतं. शेवटी आम्ही ज्या पद्धतीने ही लढाई लढलो, कायदेशीर आणि टेक्निकल गोष्ट याच्या माध्यमातून, आणि अध्यक्षाने जो निर्णय दिला तोच खरा आहे, त्याच्यामध्ये कायम निश्चित राहील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. वकिलांची लढाई सुरू आहे, न्यायिक असल्यामुळे मी अधिक भाष्य करणार नाही आहे, कारण शेवटी कायदेशीर बाजू आहे. पण आम्ही नक्की सांगतो की ही लढाई आम्ही संपूर्णपणे जिंकून आणू, आणि धनुष्य देखील आमचं राहील आणि पक्ष देखील आमचं राहील. शेठ, पालक अपेक्षा पण नाही आमची, म्हणजे कोणी शुभेच्छा द्याव्या हे आमची अपेक्षा पण नाही आहे. जनतेने जो ज्ञान दिला त्याचा आदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे, त्यामुळे कोणी शुभेच्छा द्यायला दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आता रडून काही फायदा होत नाही. आम्ही लढलेले सगळे मंडळी आहोत, आणि ती लढाई आम्ही जिंकलेली आहोत. त्यामुळे आता तटकरे कुटुंबीय काय बोलत आहेत, मध्यंतरी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता एवढे आम्हीच त्यांना खासदार निवडून दिलेत, शासनाचा कार्यक्रम होता, राज्याचा होता, ते निम्मतेच असताना त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे. त्यांचा कार्यक्रम असला तिथे धाटणीने घेऊन जातात, दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खोडा घालणं हे त्यांचं कामच आहे. आणि आज खोडा हटलेला आहे, त्यामुळे बरेचसे पालकमंत्री झालेत, आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी स्वतः पालकमंत्री, हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा नक्की विजय असेल. आता आपल्याला मंत्रिपदाचे वेध लागलेत का, आणि मंत्री होण्यासाठी भरत शेठ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशी ताकद लावतील, काय वाटतंय तुम्हाला? एकूणच जनतेच्या मनात आपल्याला मंत्री करण्याचा आहे. सर्वस्व हा निर्णय आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांचा नक्की राहील. पण शेवटी आम्ही पहिल्या फळीतले लोक आहोत, आणि पडत्या काळामध्ये साथ दिलेली आहे. आणि आज रायगडमध्ये आमचे बरेचसे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक इच्छा तर प्रत्येकाला असते आपण स्वतः मंत्री व्हायला पाहिजे. पण पक्षाने एक आम्हाला मंत्री दिलेत, खूप छान बरेचशाचा स्वभाव सर्वसामान्य घेऊन पुढे जाणार आहे. आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी आशावादी आहे, पक्ष त्या दृष्टीने विचार नक्की करेन, आणि जनताही आशावादी आहे, कारण मी जनतेतला एक कार्यकर्ता आहे. माझ्या तमाम जनतेला वाटतं की आमच्या घरातला आमदार महेंद्रजी मंत्री व्हायला पाहिजे.
पण शेवटी हा सर्वस्व निर्णय आदरणीय शिंदे साहेबांचा आहे. येणाऱ्या सगळ्या विस्तारा ह्याच्यामध्ये पक्ष नक्की त्याचा मध्ये विचार.